काम क्रोधामी वाहिले विठ्ठली, काम क्रोधामी वाहिले विठ्ठली, आवडी धरली पायासवी. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. रिद्धी सिद्धी सुखे आणि तल्या लाथा, तेथे या प्राकृता कोण मानी. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, करोनी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम ते चरणा संताच्या, दुसरे चरणा संताच्या, दुसरे चरणा संताच्या. त्या कृपादाने कथेचा, त्या कृपादाने कथेचा, त्या कृपादाने कथेचा, कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो, चित्ताशी फुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या. समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम, जगनन हे तपानि मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अतुलित बलधाम हेमशैलाबदेहं, दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्तबाई नवा त्रिभुवन पावनी, मुक्तबाई देवाची, मुक्तबाई नवा त्रिभुवन पावनी, देवाची. काम क्रोधामी वाहिले विठ्ठली, आवडी धरणी पायासवी. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाराय. थोडंच विकोराव द्या. यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कोळ ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ. साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, अखंड समाधी धन. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय, योगराज श्री गंगागिर महाराज. या महापुरुषांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला हा महाराष्ट्र आहे. महर्षी चांगदेवांच्या समाधी स्थानाने पवित्र असलेला हा तालुका. आणि अशा तालुक्यामध्ये मायमा देवीच्या या गावामध्ये कैलासवासी प्रभाकर सीताराम गाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ समापन्न झालेला 1 दिवसीय हा चिंतन सोहळा आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांचे बंधू दिगंबर गाडे, पत्नी गंगा भगीरथी सुरेखा प्रभाकर गाडे, चिरंजीव श्री प्रशांत सागर आणि मुलगी प्रतिभा देशमुख, या गाडी परिवाराने आपल्या पितृणातून उत्तीर्ण होण्याकरता 1 दिवसीय चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. सोमसूर्य आदी ग्रहणी येऊनी करती पारवणी, की माता पिता मरणे अंकित ते दिवस.
नाथ महाराज सांगतात, पुरुषाशी पर्वकाळ, जन्माशी जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळा ती पवित्र. एसपीचे प्रिन्सिपल झाले गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर. मामासाहेब म्हणायचे, तपश्चर्येने देव मिळवता येतो, भाग्याचा उदय झाल्यानंतर संतांचं दर्शन होतं, पण जगामध्ये आई आणि वडील असं क्षेत्र तीर्थ अशी पुण्यवान आहेत का ते आपल्या जीवनातून गेल्यानंतर जगातल्या कोणत्याच साधनाने पुन्हा मिळत नाही. जसं गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, तसं न मातो परदैवतम, आई वडिलांसारखं जगात दुसरं दैवत नाही. विठाला ठला शास्त्रकार आणखीन एक उभी देतात, 3 प्रदक्षिणा पर येसे, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता माता पिते असे, इतके पुण्य होऊनी. जगातलं सगळे तीर्थ ज्यांच्या चरणाजवळ समाविष्ट झालेत, अशी जगात 2च शक्ती आहेत, एक आपली आई, दुसरे आपले वडील. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. ओ सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. नारंगिरी महाराजांचं एक वाक्य मी ऐकलंय, फार सुंदर वाक्य. ते म्हणायचे, देवाची पूजा केल्यानंतर देव प्राप्त होईल, प्रसन्न होईल नाही सांगता येणार, पण आपल्या आई वडिलांची पूजा केल्यानंतर भगवान नक्की प्रसन्न होणार. महाराज प्रत्यक्षात आई आणि वडील ही चलतीर्थ आहे, ती देवता आहे. अशा गाडे परिवारातील एक पितृ छत्र 1 वर्षापूर्वी हरपलं, त्यानिमित्ताने ही चिंतन सेवा आणि सोहळा आहे. जाणं मृत्यू लोकांचा नियम आणि निसर्ग आहे. ज्याला जन्माला यावं लागतं त्यालाच मरावं लागतं राजा. ज्याला जन्मालाच यावं लागत नाही त्याला मरण्याचा काय प्रश्न आहे. तमेव विदित्वा ती मृत्युमिती नान्यम पंथा विद्यते अयनाय. मग आपण बहुश्रुत आहात. कोणी प्रश्न विचारले, महाराज जन्माला तरी काय यावं लागतं? जन्माला येण्याची प्रामुख्याने 3 कारण आहेत. पहिलं वासना, दुसरं कर्म, तिसरं पाप पुण्य. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. परवा ज्यांचा पुण्यतिथी महोत्सव आहे, एका महापुरुषाचा प्रसंग सांगतो. काशीला एका ब्राह्मण कुळामध्ये का जन्माला आलेले एक महापुरुष सत्संग करत होते. हजारो लोक त्यांच्या प्रवचनाला यायची. वाणीतून बाहेर पडलेली तपश्चर्येची वाणी समाजाच्या अंतकरणावर परिणाम करायची महाराज. म्हणून नारंगिरी महाराज नेहमी म्हणायचे, ग्रंथ वाचण्यापेक्षा अभ्यासण्यापेक्षा साधूच्या संगतीत बसा. त्यांच्या अनुभवाने जे मिळतं ते पुस्तक वाचून देखील मिळत नाही. तो अनुभव मोठा आहे. प्रवचनाच्या माध्यमातून लोकांनी सत्संग श्रवण केल्यानंतर सगळे दर्शन घ्यायचे, निघून जायचे. एक 60-70 वर्षाची आजी दर्शनाला यायची आणि महाराजांचं दर्शन करत असताना एकच वाक्य सांगायचे, महाराज आजचं प्रवचन खूप सुंदर झालं बरं, पण सावध राहा, एवढंच म्हणायचे. पुढे जायचे. 7-8 दिवस हे सातत चालू राहिलं. तिने रोज नित्यनेमाने यावं, सांगावं कालच्याही पेक्षा आजचं चिंतन खूपच सुंदर झालं, पण सावध राहा बरं, अशी म्हणून जायची. नंतर त्या महाराजाला त्या आजीचा कटाळा आला आणि तो तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागला. काय कोणाचं प्रारब्ध काय माहित नाही. एके दिवशी पक्षघाताचा आजार झाला आणि अर्धांग वायू झाल्यामुळे सगळं अंग बंद पडलं आणि आपल्या खोलीमध्ये तो असा पडला. आपल्या गुरुजींची वाणी गेली, त्यांना बोलता येत नाही. पक्षघाताचा आजार झालाय म्हणून शिष्य आपापल्या पद्धतीने गुरुदक्षिणा आणायची, कारण दक्षिणा दिल्याशिवाय ती विद्या प्राप्त होत नाही. जरी झाली तर ती सफल होत नाही. गुरुदक्षिणा द्यावीच लागते.
आपापल्या पद्धतीने एक चर्मकाच्या वंशातला मुलगा होता. त्यांनी मनामध्ये विचार केला, खूप आपल्या गुरुजांकडून आपल्याला ज्ञान मिळालं, पण आपण काही दिलंच नाही. आता परिस्थिती जरा बरी आहे, काहीतरी द्यावं. सुंदर मखमली चांबड्याचा जोडा बिनला त्यांनी पायात घालायचा आणि पक्षघात झालेल्या गुरुजींच्या जवळ गेला. गुरुजी, आतापर्यंत तुमच्याकडून मी खूप काही ज्ञान मिळवलं घेतलं, पण मला तुम्हाला काही देता आलं नाही. माझी परिस्थिती बरी झाली, मी तुम्हाला मखमली चांबड्याच्या चपलाचा जोडा आणला, एवढा घ्या. ते म्हणले, आता कशा करता आणला? आता माझं शरीर घालण्याच्या योग्यतेचं नाही बघ, मी आता पांगळा झालोय. गुरुजी, पण मी माझ्या आनंदा करता आणलेला, एवढं स्वीकारायला नकार देऊ नका, काही करा, पण हा ठेवूनच घ्या. नारंगिरी महाराज म्हणायचे, बहुतेक शिष्य गुरुला मातीत घालण्याकरता जन्माला आलेले राहतात, म्हणून शहाण्या गुरुनी शिष्यापासून सावध राहिलं पाहिजे. तोच प्रकार आता आग्रह केल्यामुळे सांगितलं, त्या समोरच्या देवळी ठेवला जोडा. शिष्य निघून गेला. इतका सुंदर जोडा होता महाराज, त्या साधूची नजर त्या जोड्यावरून हटत नव्हती. प्राण उत्क्रम होण्याची वेळ आली आणि मनात एवढाच विकल्प आला, किती सुंदर जोडा आहे, आयुष्यभर असा जोडा घालायला मिळाला नाही. माझ्या शिष्याने किती मेहनतीने हा जोडा मला विनवून आणलाय, पण काय उपयोग आहे, मी याला घालू शकत नाही. जोडा पायात घालून काशी फिरलो असतो, असा मनात विचार यायला आणि प्राण उत्क्रमण व्हायला एकच वेळ झाली. अंते हे मती सागती, अंतकाळाच्या वेळेला जशी वासना होईल तसा जन्म घ्यावा लागतो. पुढचा जन्म मिळाला तो चर्मकाच्या वंशात मिळाला, पण ऐका, मागच्या जन्मातलं धन कामाला येत नाही, मागच्या जन्मातली सत्ता कामाला येत नाही, मागच्या जन्मातलं कामाला येतं ते फक्त पुण्य आणि पुण्य. म्हणून करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविलाय माता सोनिया, सोडविलाय माता सोनिया, सोडविलाय माता सोनिया, सोडविलाय माता सोनिया. करा हरी भक्ती करलकी येईल कामा, करा हरी भक्ती करलकी येईल कामा. सोडविलाय माता सोनिया, सोडविलाय माता सोनिया. करा शब्दाला अंडरलाईन करा, आज करा. ती व्यर्थ न जाणारी शक्ती, नामचिंतन, दान, धर्म, पुण्य ह्या गोष्टी वायाला जातच नाही. मागच्या जन्मातलं ज्ञान कामाला आलं. आईच्या मांडीवर बसल्या, त्या झोपल्यानंतर पडल्या विचार करू लागला, आयुष्यभर मी समाजाला ज्ञान दिलं, पण मला धोका झाला. चर्मकाच्या वंशात जन्माला आलो, आता आईचं दूधच प्यायचं नाही. आईचं दूध नाही पिल्यानंतर देह पडेल आणि मोक्ष प्राप्त होईल. म्हणून 3 दिवस झाले जन्माला आलेला मुलगा आईच्या स्तनातलं दूध पित नव्हता. वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये पसरली. अमुक गल्लीला, अमुक महिलेला अमुक मुलगा झालाय, पण 3 दिवस झाले तो दूधच पित नाही. ती म्हातारी जागृतच होती महाराज. त्या म्हातारीने विचार केला, कदाचित महात्माच असला पाहिजे तो, चला तरी बघू. सकाळची वेळ आहे, काठी टिकत ती आजी त्या बाईच्या जवळ आली. कोणाचा अधिकार काय असेल काही सांगता येत नाही महाराज. अरे 1400 वर्षाच्या जगणाऱ्या चांगदेवांना 6 वर्षाच्या मुक्ताबाईनी आणि उपदेश केला. ती गुरु झाली त्यांची. चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. प्रत्येकाच्या क्षेत्रातला अधिकार भिन्न भिन्न आहे. कोणाचा अधिकार काय असेल हे सामान्य माणसाला कळत नाही. एक वाक्य सांगू, म्हणून स्वतःच्या बुद्धीच्या फटपट्टीने साधूची उंची कधी मोजायची नाही. विठाला अरे आपलं जीवन पंचमहाभूताच्या अलीकडचं आहे आणि नारंगिरी महाराजांसारख्या महापुरुषाचं जीवन पंचभूताच्या पलीकडचं जीवन आहे. म्हणून स्वतःच्या बुद्धीच्या फटफटीने साधूची उंची मोजायची नाही. ती देवाला मोजता आली नाही, तुम्ही काय मोजणार आहे त्यांची उंची? नाही मोजता येईल. तसं ती आजी गेली आणि मांडीकडे पाहिलं तर लक्षात आलं, भूतपूर्व मागच्या जन्मातला हाच महाराज आहे. काठी फेकून दिली. त्या माऊलीला विनंती केली, जरा हे बाळ माझ्याकडे देशील. आपल्या मांडीवर तर त्या आईने बाळ म्हातारीच्या हातात दिलं. ती थोडी बाजूला गेली, कानात बोलू लागली, बाबा मागच्या जन्मामध्ये सावध बर का, सावध बर का, सावध बर का. सांगून सुद्धा ऐकलं नाही. माझ्या शब्दातलं मूल्य कळालं नाही. आता ऐका,
आईच्या स्तनातलं दूध प्या, नाही पिला तर आत्महत्येचं पातक लागेल आणि कुठंतरी जाऊन बसावं लागेल. मुलगा दचकला, रडू लागला. रडणाऱ्या मुलाला आजीने त्या आईकडे दिलं. स्तनाला लावल्यामुळे मुलगा दूध पिऊ लागला. त्यांचं नाव श्री संत रोहिदास चांभार विठाला. तरी तपोबळी जन्मधरी जन्मधरी तरी तपोबळी जन्मधरी जन्मधरी तरी तपोबळी जन्मधरी तरी तपोबळी हे वाचनेचा संग होय अंतकाळ वाचनेचा संग होय आणखीन एक प्रसंग सांगतो, तो भागवतात आलाय. श्रीमंत बापाची कुलती एक मुलगी. एक वाक्य सांगतो हा, लक्षपूर्वक ऐका. श्रीमंत आणि रजोगुणी माणसं भरपूर आहे, श्रीमंत आणि तमोगुणी माणसं भरपूर आहे, पण श्रीमंत आणि सात्विक माणसं बोटावर मोजणे इतकेच आहेत महाराज. फार कमी माणसं आहेत सात्विक. श्रीमंतीचं काय घेऊन बसलात? आता भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालतात, कोण गरीब आहे? पण सात्विकता सगळ्याकडे नाही. विठाला सात्विकता पैशाने विकत घेता येत नाही, त्याचे डीएनए तसे लागतात महाराज. तशी सात्विकता मिळते. ज्ञानोबा सांगतात, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली अठ्ठाया, तेथ दान धनंजया विभूती माझी. श्रीमंत बापाची कुलती एक मुलगी, पण अत्यंत सात्विक. आता छेदला विषय म्हणून सांगतो. सात्विक मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा आई बापाला तपश्चर्याच करावी लागते महाराज, फुकट नाही होते. ज्ञानोबराय, नारंगिरी महाराज, योगीराज गंगागिरी महाराज फुकट जन्माला आले नाही. अहो ज्ञानोबराय जन्माला येण्याकरता इंद्रायणीच्या तटावर असलेल्या सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी मातेने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. 1.25 लाख. त्या तपश्चर्येने ज्ञानोबराय जन्माला आले. जरशा गायचे अंतुले खूप जन्माला येतात, पण वाघाचं बछड एकदाच येतं. विठाला अशी गायरी गैरी मुलं खूप जन्माला येतात महाराज, पण सात्विक मुलं जन्माला येण्याकरता आईची कुस्त पवित्रता आहे, पण बापाच्या तपश्चर्येत रक्त रिक्तेच्यात पडावं लागतं. ज्ञानोबांनी उदाहरण दिलंय. ना तरी भूमीचे मार्दव सांघे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकले नाचे. अरे पाटाखाली गोदावरीच्या काठीची जमीन आहे, माणसं उगविनाशी जमीन आहे, पण मशागतच जर नाही केली तर हरळंग काँग्रेस उगन, दुसरं काय उगणार आहे? तशी आईची कुस पवित्रता आहे, त्यात वादच नाही, पण त्याच्या तपश्चर्याचं बीन जर नाही पडलं तर तीच मुलं ढाब्यावर जाताना दिसतात. विठाला ओ तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका संस्काराने. एक वाक्य सांगू, आईने एक तर देशभक्त मुलाला जन्म दिला पाहिजे, नाही तर भगवत भक्त मुलगा त्याच्या पोटात जन्माला आला पाहिजे. 3 सजावत देशको सती संतावर शूर, 3 लजावत देशको कपटी कायर क्रूर. चांगली संतती जन्मा म्हणून तर भारतीय तत्वज्ञानामध्ये गर्भाधान संस्कारापासून व्यवस्था केलेली तर मोक्ष स्थितीपर्यंत फार सावधानता ही भारतीय तत्वज्ञानामध्येच आहे, इतर कुठेही तत्वज्ञान सापडणार नाही. विठाला
सध्या मोबाईलचा आणि इंटरनेटचा काळ आल्यामुळे माणसं दुर्लक्षित झाली याच्यापासून. आता भारतीय तत्वज्ञानामध्ये गर्भधारण संस्कारापासून लक्ष दिलं जातं महाराज. कारण पोटातून बाहेर पडणारा जो जीव आहे ना तो सामान्य नाही, पण त्याला आकार देण्याकरता अगोदर गर्भातच ते संस्कार द्यावे लागतात. ओ गरिबाची आवडी मातेचा डोहळा. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. गरिबाची आवडी मातेचा डोहळा. हो गर्भाची आवडी मातेचा डोहळा. तेथा जिव्हाळा तेथे बिंबे. तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाची डोळी आनंदाची डोळी आता चैत्र महिना जवळ आहे. कौसल्य मातेला काय डोळे झाले होते माहिती? आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा दिल मी. आणि आपल्या आईला डोळे होतात, माती खायचे डोळे, कोळसे खायचे डोळे. आता पोटात जर माती खायची वेळ आली तर आयुष्यभर मातीच खातो, दुसरं काय करत होतो. डोळे सुद्धा चांगले लागतात राजा. विठाला ठाला माझा विषयीतून निघाला. ती मुलगी अत्यंत सात्विक होती. बालपणात भगवत भक्तीची बीजे तिच्या हृदयामध्ये जागृत झालेली होती. तिने सांगितलं बाबा थोडा सोड द्या बाबा, हे बघा माझं लग्न जर झालं तर मला योग्य पती मिळेलच असं काही सांगता येत नाही. अजून विवाह झाला नाही तोपर्यंत एखाद्या साधूच्या सानिध्यात मला ठेवा, थोडाफार परमार्थ मी करेन. एक वाक्य सांगतो, आपण बहुश्रुत आहात. एकट्याने परमार्थ करण्यापेक्षा संत संगतीमध्ये केलेला परमार्थ लवकर फलद्रूप होतो. म्हणून नेहमी साधूच्या संगतीत परमार्थ करायचा. ज्ञानोबराय सांगता संता सवे वसता थोडा विकोरा होऊ द्या. योग ज्ञानी पैसता गुरु चरणोपासिता वैराग्यसी. साधूच्या संगतीत संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. गावाजवळ एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलामध्ये त्या मुलीला शिकण्याकरता बापाने ठेवलं. त्या मुलीच्या राहण्याची पिण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केली बघा. आणि काय कोणास ठाऊक एके दिवशी ती मुलगीच आजारी पडली. पूर्वी राजवैद्य होते, राजवैद्य. त्या गुरुकुलातल्या महापुरुषांनी एका राजवैद्याला बोलवलं आणि या मुलीला काय झालं एवढं बघा म्हणून सांगितलं. आता नाडी परीक्षण करणारा राजवैद्य होता म्हणून त्या मुलीचा हात हातात घेतला आणि नाडी परीक्षण करू लागला. आम्ही वारंवार सांगितलं, आजही सांगायला संकोच नाही. बीड मांजरसंबा, नगर मांजरसंबा वेगळं आणि बीड मांजरसंबा वेगळं. त्या मांजरसंब्याला एक 95 वर्षाचे विनायक गुरुजी आहेत. खानदानी नाडी परीक्षण घेणार त्यांचं, खानदानी जन्मताच अंध व्यक्ती. एकदा मांजरसंब्याच्या मुसलमानांनी त्यांची परीक्षा घेण्याकरता सांगितलं, गुरुजी माझी बेगम आजारी, पुष्कळ डॉक्टर केले, औषधं केली, पण निदानही लागेना आणि रोगही कळेना, काय करावं, मी त्रासून गेलोय. नाडी परीक्षण करून माझ्या पत्नीचा रोग सांगा आणि त्याच्यावर काहीतरी औषध द्या. ते म्हणले ठीक आहे घेऊन या. पण त्यांनी सांगितलं ऐका, मी मुसलमान असल्यामुळे आमच्या स्त्रियांचा हात आम्ही परपुरुषाच्या हातात देत नाही, मग तुम्ही नाडी परीक्षण कसं करा. ते म्हणाले काही चिंता करू नका, तुमच्या बेगमच्या उजव्या हाताला दोरा बांधा, करकचून बांधा जरा, आणि त्याचं एक टोक माझ्याकडे घेऊन या, मी लागली ओळखतो तुमच्या बेगमला काय झालंय. त्याच्या बेगमला काही झालेलं नव्हतं, त्याला परीक्षा पाहायची होती. त्याने काय केलं माहितीये, असं दूर एका म्हशीला उभं केलं, म्हशीच्या पायाला दोरा बांधला आणि विना गुरुजींच्या हातात दिला, बघा काय झालं माझ्या बेगमला. दोरा हातात आल्याबरोबर, आता ते काय सर्क पिकडावर झालेले वैद्य नव्हते, अनुभवच होता ना महाराज तो. दोरा हातात आल्याबरोबर लक्षात आली माणसाची नाडी नाही, एका पशुची नाडी. सांगितलं हे बघा
तुमच्या बेगमला काहीच झालं नाही, काडीब्याची पेंडी आणि एक बादली भर पाणी पाजा, बेगम अगदी ठणठणीत. कसलं नाडी परीक्षेने महाराज. तसं त्या राजवैद्याने या मुलीला काय झालं म्हणावं म्हणून तपासण्या करता त्या मुलीचा हात हातात घेतला. तारुण्य होतं त्या राजवैद्याचं आणि मुलगी तारुण्यात आली होती. हातात हात आला आणि त्या मुलीच्या मनात एवढाच विचार आला, पुरुषाचा स्पर्श असा असतो आणि प्राणोत्क्रमण झालं. नारंगिरी महाराजांनी भागवतात सांगितलं, पुढचा जन्म मिळाला तो वेश्येचा मिळाला. त्या वेश्येचं नाव पिंगला वेश्या आहे. विठाला वासनेमुळे जन्म आहे, दुसरा कर्मामुळे जन्म आहे. अगा कर्मी जे उरावे ते तई सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. केले कर्म झाले त्याची भोग आले, ऐसे किती बदले में कर्म झाले त्याची भोग आले, उपजले कर्माचा सिद्धांतच असा आहे, काही कर्माचं त्वरित फळ मिळतं, काही कर्माचं कालांतराने फळ मिळतं आणि काही कर्माचं जन्मांतराने मिळतं. पण मिळतात, केलेल्या कर्माचं फळ मिळतच महाराज. हे एक लोटा जलन सब समस्ये काहल असं काही होत नाही. ज्ञानोबरांच्या ओवे त्या असत्य कशा होतील महाराज. ज्या ज्ञानोबरांच्या वाणीला असत्याचा स्पर्श झालेला नाही, माझी असत्यवादाचे तप आणि वाचा केली बहुत कल, हे ते स्वतः सांगणारे ज्ञानोबर आहे. माझ्या वाणीतून असत्य आलं नाही, ज्ञानोबर म्हणतात केलेल्या कर्माचा झाडा द्यावाच लागतो. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. सज्जन कसायचा इतिहास जरा एकदा वाचा. मी आपल्याला एक सोपा इतिहास सांगतो. भीष्माचार्य शर्पंजली पडले, मुळात भीष्म पडतच नव्हते, ती इच्छामरणी होते. आणि जोपर्यंत भीष्म परास्त होणार नाही तोपर्यंत पांडवांना विजय मिळणारच नाही, हे देवाच्या आणि द्रुपदाच्या लक्षात आलं. पण यांना पाडायचं कसं. देवानी अर्जुनाला एकच सल्ला दिला, हे बघा भीष्म असे योद्धे, ते क्षत्रिय आहे, निशस्त्र पुरुषावर वार करत नाही, स्त्रियांच्यावर शस्त्र उगारत नाही आणि शंड म्हणजे नपुसकाचं तोंडच पाहत नाही. 18 क्षणी सैन्यांमध्ये एकच हेजाडा आहे, त्याचं नाव शिखंडी आहे. ते मला आणि फक्त भीष्मांनाच माहिती आहे. ढाल म्हणून तिला उभं करायचं आणि पाठीमागून बाण मारायचा. रात्री सगळी सूत्र हल्ली गेली. कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. द्रुपदाने सगळ्या पांडवांना सांगितलं आणि 10व्या दिवसाचं युद्ध रंगात आलं. भीष्माचार्य आटपेना झाले आणि अर्जुन घायाळ होऊ लागले. पाहिल्याबरोबर अर्जुनाने शिखंडिनीकडे पाहिलं. शिखंडिनीने तिच्या रथावरून उडी मारली आणि अर्जुनाच्या रथावर येऊन उभी राहिली. शिखंडिनीला पाहिल्याबरोबर भीष्मांचा हातातलं धनुष्य गळून गेलं. आता आपलं संपलं. अर्जुनाने असा निकराचा बाण सोडला. तो बाण भीष्मांच्या वर्माला लागल्याबरोबर रथावरून भीष्म खाली कोसळले. प्राण सोडणार, दक्षिणायनाला सुरुवात झाली. आकाशवाणी झाली, भीष्मा प्राण रोखून धरा, दक्षिणायन चालू आहे, प्राण सोडू नका. इच्छामरणी होती. वडिलांची इच्छा पूर्ण केल्यामुळे शांतनु राजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता, तुझ्या इच्छेला येशील त्यावेळेला तू मरशील. पण ते शर्पंजली पडले. त्यांची अशी इच्छा होती, अशा जागेवर माझं शरीर पडावं का ज्या जागेवर आतापर्यंत एकही पशुपक्षी जीवजंतू मेलेला नाही, अशी जागा सापडली नाही. अर्जुनाने बाणाची शय्या तयार केली आणि बाणाच्या शय्येवर भीष्माचार्यांचं शरीर पडलं. ती बाणाची शय्या होती, स्पंची गादी नव्हती. बाण अंगात घुसल्यामुळे रक्तबंबाळ शरीर झालं, वेदना झाल्या. पण मोठी माणसं सिंहावलोकन करतात. तुम्ही बघा, एखाद्या शहाण्या माणसाकडून जर काही चूक झाली तर ते मागे बघतात, कशामुळे झाली असेल. दुःख झालं मागे पाहतात, कशामुळे झालं असेल. आनंद मिळाला मागे पाहतात, कशामुळे झालं असेल. आणि मूर्ख माणसं आनंद झाला का माझ्यामुळे झालं म्हणतात आणि दुःख झालं का दुसऱ्यामुळे झालं म्हणतात. अरे सुख आणि दुःख दुसऱ्यामुळे नाही, आपल्याच कर्माचा तो प्रताप आहे. विठाला ठाला. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, सुखोपी दुःख
सुखोपी नकोपी दाता. कोणी कोणाला सुखही देत नाही आणि कोणी कोणाला दुःखही देत नाही. आपल्याच कर्मामुळे आपल्याला सुख होतं, आपल्याच कर्मामुळे दुःख मिळतं. आणि कारू जावे लगे बहुता आपुला संचिता बातुनिया आपुला संचिता अधिकार लगे बहुता आपुल्या संचिता बातुनिया आपुल्या संचिता. भोगतो नगडे संचिता वाचो. ज्याचे त्याला भीष्माने विचार केला, यावत आयुष्य कधी पाप केलं नाही, वाईट कर्म केलं नाही. अहो मनात सुद्धा कोणाचं वाईट व्हावं असा विकल्प आला नाही. मग काय दोष आहे माझा? ज्या वेळेला काही गोष्टी आपल्याला कळत नाही त्या गोष्टी देवाला विचाराव्या लागतात, कारण त्याला सगळं काही माहिती आहे. आंतरीचे बीजदाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. त्याला सगळं काही कळतं, सगळं काही कळतं. अरे मुंगी की पाव मी घुंगरू बजे ओ हे अल्लाह सुनताय. त्याला काय कळत नाही महाराज, काय कळत नाही असं नाही, तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतं. भीष्माचार्यांनी प्रार्थना केली, भगवान श्रीकृष्णांचं आवाहन केलं आणि भगवान चरणाजवळ उभे राहिले. भीष्मांनी केवढा आग्रहाने आणि हट्टासाने प्रश्न विचारला, आत्मविश्वासाने. कृष्णा तू सर्वज्ञ मग सांग, मी गंगा पुत्र भीष्म यावत आयुष्य कधी पाप केलं नाही, वाईट कर्म केलं नाही, कधी कोणाचा वाईट व्हावा हा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवला नाही, मग ही अवस्था का माझी? भगवान हसले. भीष्मा, विनाकारण कोणतीच गोष्ट या जगात घडत नाही. फक्त प्रकार असा आहे, माणसाच्या बुद्धीमध्ये 4 दोष, भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सांनी कर्ण पाठव. या 4 दोषांमुळे माणसाला आपला भूतकाळ कळत नाही. मी सांगतो, थंडीचे दिवस होते, तुम्ही धनुष्यबाणाचा खेळ खेळत होतात आणि एक सरडा रस्त्याने चालला होता. काही कारण नसताना क्षत्रियाचा अंश तुमच्या शरीरामध्ये असल्यामुळे तुम्ही गप्प बसले नाही. विनाकारण त्या सरड्याला असं बाणाच्या टोकाने उचललं, एका काटेरी कोंपणावर फेकलं. तो 6 पळ सरडा तिथं राहिला, त्याच्या अंगामध्ये काटे शिरले, तरफडला आणि मेला. त्या पापाचं व्याज झालं 6 महिने. आता 6 महिने हे भोगायचंय. साधा विचारित ज्ञानोबराय काय सांगतात बघा, साधा भगवत भक्त असलेल्या भीष्माचार्यांनी अरे अत्यंत बालवयामध्ये, ज्या वयात काही कळतच नाही अशा अज्ञानपणामध्ये एक सरडा उचलून बाणाच्या टोकावर टाकला. त्या काटेरी कोंपणावर तो पडला, तरफडून मेला. तर त्यांना सुद्धा 6 महिन्याची शिक्षा भोगावी लागली. तर 100 वेळेला विचार करून कुक्कुट पालन करणाऱ्याला किती शिक्षा भोगावी लागली? बेटा तुमची सुट्टी होय. नामा माने करी मारे देवादिका चुकेला देवादिका चुकेला एक देशी गाई मेलीये का समग्र पूर्वजांनी गोदावरी गंगा आणण्याकरता किती प्रयत्न केला महाराज, पापाचं क्षालन करण्याकरता. मग तुम्ही एवढी पिलं इतके दिवस सांभाळताना खुशाला कापता, किती दोष येतो? पैसा मिळवण्याची आणि कमवण्याची जगात जशी अनेक साधन आहेत, तसं महाराष्ट्रासारखं जगात व्हरायटीचं जेवण कुठेच नाही महाराज. जगात जेवढ्या महाराष्ट्रात जेवणाच्या पद्धती आणि प्रकार आहे, जेवढ्या अन्नात तेवढ्या जगात कुठे नाही. त्याची आवश्यकता नाही. पण माणसं जिभेची चोचले पुरवण्याकरता किती किती पाप करतात. मांस खाता आऊस करी जोडून वैरी ठेविला, नाईलाजाने डॉक्टरनी सांगितलं आता खाऊ नका, तरी बेशरम ऐकत नाही. विठाला एक प्रसंग आठवला, सांगू का जाता जाता? छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, अत्यंत लहान. जिजाऊ मासाहेबांनी स्नान घातलं आणि पाळण्यामध्ये टाकलं, झोका दिला. आता इथं सगळ्या माऊल्या बसलेल्या आहेत. लहान मुलाला आंघोळ घातल्यानंतर पाळण्यात टाकलं का लगेच झोप घेतो का नाही? तो लगेच. आणि झोप झाली का भूक लागते, लगेच ओरडतो.
शिवबाचं स्नान झालं, जिजाबाईने पाळण्यामध्ये टाकलं, माऊलीने झोका दिला. शिवबा झोपी गेले म्हणून जिजामासाहेब काही कामानिमित्ताने गड उतार झाल्या. झोप झाली शिवबांची आणि टाव पडून रडू लागले. जवळ एका दाशीने आपल्या मुलाला जन्म दिलेला होता, नवीनच बाळंतीन. बाळाला स्तनपान करत असताना रडणेल्या शिवबाला पाहिलं. आई आई आहे महाराज, ती कोणाची असो ती आई आहे. त्या दाशीने पाहिलं जिजामासाहेब येत नाही, शिवबा रडायला लागला. मग आपलं दूध पाजल्याने काय होईल म्हणून पाळण्यातल्या शिवबाला उचललं आणि आपल्या स्तनाला लावलं आणि दूध पाजता पाजता जिजामासाहेब तिथे आल्या. असला राग अनावर झाला होता जिजामासाहेबांना, पण राग प्रगट केला नाही. दाशीच्या स्तनातलं बाळ घेतलं आपला शिवबा, तिला नजरेआड केलं, तिला गड उतार करायला सांगितलं. काही कामानिमित्ताने तिला पाठवलं. शिवबाच्या पायाला धरलं जिजामासाहेबांनी आणि असं गरगर फिरवलं. गरगर फिरवल्यामुळे पोटातलं दूध खाली पडलं, पण ते सगळं पडलं नसेल. दुधाचं रक्त झालं आणि ते रक्त धमनीमध्ये मिसळलं. शिवबा मोठे झाले. मावळ्यांना बरोबर करून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर करंगळी कापून अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता पहिलं युद्ध म्हणजे तोरणागड. शमशेर उचलली आणि शत्रूवर धावले. शत्रूवर आघात करावं लागले आणि या क्षणाला त्यांचं धैर्य संपलं. घाम आला त्यांच्या अंगाला, हातातली तलवारच गळून पडली. आता चाणाक्ष होते ते. तलवार घेतली, शत्रूला 2 हात केले, तोरणागड जिंकला आणि लगेच घोड्याला टाच मारली आणि गडावर आले. मासाहेब, माझ्या शरीरामध्ये क्षत्रिय शहाजीराजांचं रक्त आहे. अहो, तलवारी बरोबरच माझ्या बालपणी लग्न लागलेलं आहे. आता क्षत्रियाचा मुलगा मी शिवबा आणि युद्ध करत असताना पहिल्याच वेळेला माझ्या शरीराचं कंपन का झालं असावं, का मी घाबरलो असावा, माझं धैर्य का संपलं असावं, याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता, दुसरं नाही. जिजामासाहेबांनी खाली पाहिलं, झाले शिवबा हा दाशीच्या दुधाचा परिणाम. आता एका थेंबाचा जरी एवढा परिणाम होतो, ज्याचं आयुष्य डहाब्यावर खाण्यात गेलं, त्याच्या जेवणाचं काय होत असेल विठ्ठला. हिंदू धर्मामध्ये आहाराला किंमत दिली. युक्त आहार भी आहार नेम इंद्रियांची सार नसावी वासर निद्रा बहु पाप पुण्य आहे. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दी पाप पुण्यांगा. वासना जी होती ना, ब्रह्मरस गोडी तयाशी फावलीन वासना निमाली सबुळ ज्यांची. आणि कर्माचं काय केलं, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चाश्य कर्मानी तस्मिन् दृष्टी परावरे. आमच्या जीवनामध्ये जन्म घेण्याकरता जी वासना, जी कर्माने, जे पाप पुण्य काही शिल्लक राहिलं नाही. हे कशाने झालं, फक्त देवाच्या नामचिंतनाने झालं. देवाच्याच नामचिंतनाने म्हणून मनुष्य मृत्यूवर विजय मिळवू शकतो. महाराज खूप मोठा विचार आहे. एकच उभी सांगतो, ज्ञानोबराय सांगतात, देवाचं चिंतन केल्यानंतर काय होईल. देवानी वचन दिलंय, जो होय मदानन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची एको. येथे एक चिलीला तरले जे सर्व भावे मद भजले. आईलीच थडी तरले माया गाळ. मृत्यूरूपी भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर त्याला देवाच्या नामचिंतनाशिवाय जगात दुसरा पर्यायच नाही. विठाला पर्वत आहे त्या डोळ्यापुढे आणा. अजूनही तो थरारक प्रसंग डोळ्यापुढे आठवतोय.
एवढी मोठी सत्ता, गर्भ श्रीमंत घरानं, सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा आयुष्याचा एक क्षण विकत घेता आला नाही महाराज. किती भयावह परिस्थिती. क्षणा भंगूर नाही बरोबर, क्षणा भंगूर नाही भरवसा. हो यारे सावध थोडा माया, अरे सावध थोडा माया. काही न झाले मग गळा पडेल पाजा, काही न झाले मग गळा पडेल पाजा. पुढे विचार थोर आहे मोरा जागा. सकाळी आम्ही मुंबईला खारघरला कीर्तनाला चाललो. 8:15 ती बातमी पाहिली. ज्ञानेश्वर महांच्या ओव्या पटपट पुढे येत होत्या महाराज. 700 वर्षापूर्वी लिहिलेल्या ओव्या. काय लिहिलं ज्ञानोबरांनी? अरे गुळावर बसलेली माशी उडण्याकरता जेवढा वेळ लागत नाही तेवढा क्षणार्धात मृत्यू येतोय. माशी पाख पाखडीत वई सरे. क्षण नाही लागत देवा मृत्यू करत. गाचगिरी सत्ता नाही हाती, गाचगिरी सत्ता नाही हाती. क्षणाला क्षण भंगुर हे जाय न कळता. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाई. तुका काळ इतका निष्ठुर आहे महाराज. काळाला कोणाची दया येत नाही महाराज, कोणाची दया आली नाही. नाही ते मासी करुणा बाहेर काढता. उडीवताना ओढा सापडे दंशाधना. तोर यातना करी हे नाही दया दे करुणा. बाहेर म्हणून याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर फक्त देवाचं चिंतन आहे. देवाच्या चिंतनाशिवाय पर्यायच नाही राजा, पर्यायच नाही. मी 1000 वेळेला सांगितलं, मी आजही सांगतो. काय संसारातलं चिंतन करणं, संसारातले प्रयत्न करणं, संसारातले कष्ट करणं हे सगळे कामाला येत नाही. पण परमार्थातला प्रयत्नच वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे. काही येथे विठाल विठाल उगे वाया गेली दिसती साया. आई बाप आपल्या मुलावर किती प्रेम करतात. तो श्रावण बाळाचा प्रसिद्ध इतिहास आहे की नाही. काशीला घेऊन चालणारा कावडीने श्रावण बाळ, आपले आई बाप आंधळे होते. इच्छा होती श्रावणा मरायच्या अगोदर एकदा काशी पाहिजे रे. श्रावणासारखा मुलगा कावड तयार केली. पुढे वडिलांना मागे आईला बसवलं आणि निघाला. सायंकाळची वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे. खूप दम धरला आई वडिलांनी, पण तहान काय क्षमेच ना. नाईलाजाने हे श्रावण, अरे सकाळपासून तहान लागली रे, घोडभर पाणी मिळालं तर बघ. शरयूच्या काठाने चालली होती श्रावण बाळ. शरयूच्या ती कावड एका झाडाला अडकवली. हातामध्ये कमंडलू घेतला आणि श्रावण बाळ पाणी आणण्याकरता शरयूच्या काठावर आले. त्या क्षणाला अयोध्या नरेश दशरथ शिकारी करता आला होता. शब्दभेदी बाण चालवण्यामध्ये राजा दशरथ अत्यंत पटाईत आणि प्रवीण होते महाराज. झोडपाच्या आड लपले. इथं कोणीतरी सावज पाणी पिण्याकरता येईल आणि आवाज आल्यानंतर बाण सोडला का आपण त्याला मारू या हेतूने
झाडाच्या आड राजा दशरथ बसलेले होते, त्यांना माहितीच नाही. आणि आई वडिलांना पाणी आणण्याकरता श्रावण बाळ गेला आणि शरीरच्या पाण्यामध्ये नुसता कमंडलो स्पर्श केल्यावर बुडबुड बुडबुड समोर आवाज झाला. कोणीतरी श्वापत पाणी पिण्याकरता आलं म्हणून शब्द ज्या बाजूने आला त्या बाजूने दशरथांनी बाण सोडला आणि तो बाण सळसळ करत श्रावणाच्या हृदयाला लागला. आई मोठ्याने आवाज आला. राजा दशरथ कासावीस झाले. श्वापत नाही, चुकून कोणत्या तरी व्यक्तीला माझा बाण लागला. इतके धाय मोकळून पळत आले. राजा दशरथ पाहत आता ब्राह्मणाचं मुल आहे, श्रावण आहे. त्याच्या हृदयाला बाण लागला, छातीतला बाण काढला दशरथाने. कोण आहात? मी श्रावण आहे. मी या अयोध्या नरेश राजा दशरथ आहे. हे राजा, माझ्या आई वडिलांना आंधळीत मी काशीला घेऊन चाललो होतो, त्याला तहान लागली होती रे, पाणी आणण्याकरता आलो होतो. तुझा बाण लागला, मी मरणार आहे. पण एक काम कर, हे पाणी घेऊन माझ्या आई वडिलांना दे. पण तुझा आवाज येऊ देऊ नको. काही जरी ते बोलले तरी बोलू नको. ते पाणी पिणार नाही. त्यांना पाणी पाज आणि मग झालेला वृत्तांत सांग. तोपर्यंत सांगू नको. श्रावण राजा दशरथांच्या मांडीवर आणि आपल्या आई वडिलांचं स्मरण करत 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 तिथं प्राण सोडला. व्याकुळ झाले महाराज राजा दशरथ, खूपच व्याकुळ झाले. सूर्यवंशामध्ये एवढं मोठं पाप कधी घडलंच नाही आणि ते पहिल्यांदाच घडलंय. ज्या कुळामध्ये हरिश्चंद्रासारखे भगीरथासारखे राजे जन्माला आले, शिबी राजा जन्माला आला, रघु आला, असा पवित्र वंश म्हणजे सूर्यवंशाचा. आणि अशाच वंशामध्ये राजा दशरथाकडून एवढं मोठं पाप झालं. राजा दशरथ पाणी घेऊन गेले आणि आई वडिलांपुढे ते पाणी ठेवलं. पायाच्या चालण्याचा आवाज आला आणि आई वडिलांनी सांगितलं, श्रावण फार वेळ लागला रे, पाणी दूर होतं का? श्रावणने सांगितलं होतं ना बोलायचं नाही. राजा दशरथ एक नाही दोन नाही. अरे का बोलत नाही तो? रागावला का? अरे हे बघ, आमचं चुकलं, आम्ही तुला खूप त्रास दिला, काय करू, कर्माने आम्हा दोघांना आंधळ बनवलंय, असं पुष्कळचं बोलणं झालं. आणि राजा दशरथाचा बाण सुटला. आता तो आता मौन राहूच शकत नाही. म्हणून राजा दशरथाने दम धरला. मी तुमचा श्रावण नाही, मी अयोध्या नरेश राजा दशरथ आहे. तुमचा मुलगा शरयूच्या या पात्रामध्ये पाणी नेण्याकरता आलेला होता आणि माझ्याकडून चुकून बाण लागला आणि तुमचा श्रावण मेला. एवढंच ऐकलं आई बापाने. पाणी घेतलं नाही. ए राजा, आता पाणी पिऊन करायचं तरी काय? आमचा पोटचा मुलगा तू मारला, आता तो मेला म्हणून आम्हालाही जगण्याचा अधिकार नाही. पुत्र शोकाने आणि आई आणि बाप श्रावण श्रावण करत प्राण सोडला. त्यांचं नाव आई बाप आहे महाराज. त्या आचार्यांनी म्हणून एक वाक्य दिले, कुपुत्रो जाये क्वचिदपि कुमाता न भवती. एखाद्या वेळेला या मातेमध्ये कुपुत्र जन्माला येईल. कितीतरी मुलं आहेत महाराज, हायब्रिडच्या औलाद, का जिवंत आई बापाला वृद्धाश्रमात टाकतात तर मनाला थोडंही काही वाटत नाही. मन मरून गेलेली माणसं आहे. पण आई बाप तशी नाहीत राजा. आई आईच आहे आणि बाप बापच आहे. बघा, श्रावण करता 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 आई बापाने प्राण सोडला. मला पुढचा इतिहास सांगायचा नाही, मी कशा करता सांगितलं. जे आई बाप अरे साल घालून काम करून आपल्या मुलावर आपलं सर्वस्व जीवन समर्पण करतात आणि ती मुलं म्हातारपणात आपल्या बापाला म्हणतात, आमच्या करता तुम्ही काय केलं? ही संसारातली फळ आहे, भोगा आता काय करता. पण परमार्थ तसा नाही महाराज. स्वल्पमपेक्ष धर्मश त्रायते महतो वया. परमार्थातला थोडा प्रयत्न सुद्धा माणसाला परमोच्च स्थितीपर्यंत घेऊन जातो आणि संकटाला देव मदत करतो. मागे पुढे उभा राये संभाळीत आलिया घात निवाराया. म्हणून देवाच्या नामचिंतनाचं सामर्थ्य असं आहे, ते वायालाच जात नाही. म्हणून वारंवार सगळे संत सांगतात का देवाचं नामचिंतन करा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी देवा माता, सुख विवेता जन्मा दे. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी देवा माता, सुख विवेता जन्मा दे.
उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, का चुकवी व्यथा. जन्माच्या मृत्यूला खेचून आणण्याची ताकद आणि मृत्यूवर मात करण्याची ताकद देवाच्या नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबराय सांगतात आम्ही तेच केलं. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भाव. आता अट्टहास शब्दाला अंडरलाईन करा. अट्टहास म्हणजे प्रयत्न केला. आयुष्याचा क्षण न क्षण आणि रक्ताचा थेंब ना थेंब व्यर्थाने वायाला जाऊ दिलं नाही राजा. लोक म्हणतात टाइमपास करायचा. किती मूर्ख लोक आहे. टाइमपास करायला आयुष्यच नाही ना, मग टाइमपास कशाचा करायचा. संसाराच्या जबाबदाऱ्या वाहता वाहता 50 वर्षाचा काल निघून जातो आणि शेवटचं राहिलेलं जे आयुष्य आहे ते स्वतःच्या आत्मउद्धाराकरता खर्च करावं लागतं. त्याचा ताळा करावा लागतो महाराज. अगोदर प्रपंचाची जबाबदारी आणि प्रपंचाची जबाबदारी संपल्यानंतर स्वतःच्या आत्मकल्याणाकरता लोक विचारच करत नाही. ज्ञानोबराय सांगतात आपुली आपण करा सोडवन, संसार बंद तोडावे. उर्वरित राहिलेलं आयुष्य शहाण्या माणसाने चिंतने सर येतो. धन्य धन्य काळ चिंतनातच खर्च केला पाहिजे. असं आहे. देवाच्या चिंतनाकरता 3 गोष्टीचा प्रतिबंध आहे. पहिला अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. पहिला अज्ञान आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण इथं जन्माला कशाला आलो हेच लोकांना माहित नाही. तुम्ही एखाद्या थकलेल्या 90 वर्षाच्या आजीला विचारा, आजी आता किती दिवस थांबायचं इथं. ते म्हणतं काय नाही, आता नातवाचं लग्न झालं का मरायला मोकळी. जसं का त्याच्याकरताच आली होती तू जन्माला, नातवाच्या लग्नाकरता. म्हणजे माहितीच नाही कशा करता जन्म. आलाची कोठोनी या जाती रे कवड्या खाया, आलाची कोठोनी या जाती घरदार तुझे नाही अवघी लटकीच आवाज होय बाबा आवाज होय बाबा. अरे घडी घडी काळ वाट याचे पाहे आणि लोक वाढदिवस साजरा करतात. निदान वाढदिवस आहे का खुंट दिवस याची सुद्धा अक्कल नाही. तो वाढदिवस हे वाढदिवस नाही. क्षणोक्षणाला आपलं आयुष्य मृत्यूच्या जवळ चाललंय, मृत्यूच्या. आणि लोक वाढदिवसात मग्न आहेत. कोणी कुत्र्याचा वाढदिवस करतं, कोणी मुलाचा करतं. मी तर ऐकलं लोक लग्नाचाही वाढदिवस करतात. एकाने मला विचारलं महाराज लग्नाचा वाढदिवस का करत असं. मी म्हणलं माझं काही झालेलं नाही, पण कदाचित झाले लग्न टिकण्याची शंका वाटत असावी म्हणून वाढदिवस. विठाला किती भ्रामक गोष्टीमध्ये लोक आपलं चांगलं आयुष्य आणि वेळ खर्च करतात. वेळ पुन्हा नाही म्हणून ती वेळ व्यर्थ खर्च करणं अयोग्य आहे, अयोग्य महाराज. अज्ञान एसपीचे प्रिन्सिपल झाले गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे. भुसावळ सारखं रेल्वे जंक्शन स्टेशन होतं भुसावळ, जिथून 4ही बाजूने रेल्वे येतात. 2 शंकर सोसायटीचे सभासद. आता वाक्य कळालं असेल, नगर जिल्ह्यात सांगायची गरजच नाही. फुल गांजा ओढला आणि प्रवासा करता आले. ट्रेन आली, दोन्ही गांजाडी गाड्यामध्ये बसले आणि शेजारी शेजारी बसले. समानशिलेशो शेजारीच बसले. प्रवास झाला चालू. थोड्या वेळात एका गांजा ओढणाऱ्याने दुसऱ्या गांजा ओढणाऱ्याला प्रश्न विचारला, बाबाजी आपको कहा जाना है. हमें बंबई जाना है. थोड्या वेळाने दुसऱ्यांनी पहिल्याला विचारलं, मग आपको कहा जाना है. हमें नागपूर जाना है. आता गाडी चालली होती मुंबईला. मुंबई आणि नागपूर विरुद्ध टोक. समोर एक जवळ सावध मनुष्य बसलेला होता. त्याच्या लक्षात आलं ज्या अर्थ बोलण्यात मिळत नाही, चालण्यात मिळत नाही, डोळे लाले, गुंगी जास्त चढली, नक्की गांजा जास्त झालेला आहे. आपण सावध करावं म्हणून ज्याला नागपूरला जायचं त्यांनी सावध करत असताना सांगितलं, बाबाजी गाडी बंबई जाने वाली, नागपूर नाही. त्यांनी थोड्याच वेळात उत्तर दिलं, हमें क्या बंबई क्या और नागपूर क्या, कहीं भी जाकर भिकही मागना है. आता ज्याला कुठे जाऊन भीक मागायची त्याच्या जीवनात साध्य काय.
म्हणून पहिला वर्ग आहे का आपण कशा करता जन्माला आलो याचा अभ्यास केला पाहिजे. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कशा करता जन्माला आलो आपण, आपल्या जन्माचा उद्देश काय, काय करायचंय आपल्याला हे बघा. संसारातली साध्य बदलतात, परमार्थातलं साध्य बदलत नाही. लहान मुलाला विचारलं काय करतो, शाळेत जाणार आहे. शाळेत जाऊन काय करायचं, पास व्हायचंय. पास होऊन काय करायचं, सर्टिफिकेट मिळवायचंय. सर्टिफिकेट मिळून काय करायचं, नोकरी मिळवायची. नोकरी मिळून काय करायचं, पैसा मिळवायचा. आता त्याला विचारा पैसा कशा करता रे. कीर्तन सत्संग प्रवचन ऐकणार असेल तर लगेच उत्तर देईल. पैसा जगण्याकरता लागतो पैसा. आता त्याला विचारा जगायचं कशा करता. अहो त्यालाच काय 80 वर्षाच्या लेकरांना अजून कळालं नाही जगायचं कशा करता. ध्येयच नाही महाराज. विवेकानंद सांगतात ज्याच्या डोळे पुढे ध्येय नाही तो मनुष्यच नाही. त्यांच्या भाषेत तो षंड आहे. विठाला माणसाचं जीवन ध्येयवादी असावं. मग संतांचं काय ध्येय, काही मी उद्धार पावे, कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, तुम्ही सांगा संत जन, समाधान चित माझे, काही खंडणील कर्म, काही खंडणील कर्म, गाथा समोर घ्या गाथा आणि ती अक्षर पहा. काही मी उद्धार पावे, माझा उद्धार कधी होईल, काही कृपा करील नारायण. अरे आम्ही जन्माला येऊन जवळ 50-60 वर्ष झाले, देव कधी कृपा करील. ऐशी चिंता करी सदा सर्व का, रात्रंदिवस हे चितळमळ, तुका म्हणे ना ह्या फुले बळ, जेनी फळ पावेनिश. मला आठवते नारंगिरी महाराज एकदा बसल्या बसल्या बैठकीत म्हणाले होते आतापर्यंत एवढी मोठी ज्ञानोबरांची तपश्चर्या साधना केली पण अजून ज्ञानोबरांचे दर्शन देत नाही, कधी देतील. अरे जर देह पडून गेला पडून जाईल कलेवर. विठ्ठल उच्चारी पासार. देह पडायच्या अगोदर म्हणजे मृत्यू येण्याच्या अगोदर आपलं साध्य आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून याला साध्य कळावं. पहिलं अज्ञान आहे, साध्यच माहित नाही. दुसरा वर्ग असा आहे कीर्तन प्रवचन सत्संग अनुभवी माणसाच्या सानिध्यात राहून त्याला परमार्थ कशा करता करायचा याचं ज्ञान आहे पण भाळता आळशी आहे. तो म्हणतो आताच काय परमार्थ करायचा आहे, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत मजा मारून घ्यायची आणि म्हातारा झाल्यावर परमार्थ करायचा. बघा आता म्हातारा झाल्यावर काय होणार आहे. एक साधा व्यवहार विचारू, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहे. मरणासन्न एखादा मनुष्य असावा, मरणासन्न, आणि त्याच्याकडे जा. त्याची परिस्थिती अशी होती महाराज, मरणासन्न असलेली व्यक्ती घरातल्या कोणत्याच व्यक्तीला ओळखू शकत नाही. त्याची क्षमता राहत नाही. त्याची बुद्धीचा स्मृतीचा नाश झालेला असतो. त्याची सौभाग्यवती सांगते अहो 8 दिवस झाले बाबा शिप पाणी पितात पण कोणालाच ओळखत नाही. त्यांची क्षमता नाही. कोणी पाहुणे जरी आली तरी नुसते टाळाटाळा पाहतात, ते आता ओळखतच नाही, नुसतेच पाहतात. मग मला एक विचारायचंय, ज्या संसारात माणसं आपलं समग्र आयुष्य खर्च करतात आणि मरण समयाला आपली पत्नी मुलगा आपतेष्ट नातेवाईक सगळेच वगैरे कोणालाच ओळखू शकत नाही आणि कोणाला आठवताही त्याला येत नाही. जर त्याची ही परिस्थिती होते तर मरायच्या वेळेला देवाचं नाव कसं तोंडात येईल, कसं आठवेल राजा, कसं आठवेल. ओ जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतिरा कहीं आवत नाही. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम.
देवाचं नाव तोंड देण्याकरता जन्मजन्मांतराची तपश्चर्या खर्च करावी लागते. जन्मजन्मांतराची. हे सुंदर मृदंग वादक येतं का नाही, यांना म्हणत 6 महिने मृदंगावर थाप टाकायचे नाही असं वाजवू दाखवायचं शक्यच नाही. गानकुकळा रवी गुरुजी आहेत, भजन भीष्म प्रकाश गुरुजी आहेत, एक भजन मंडळी किती गोड गातात तो, सगळे त्यांच्याकडे पाहतात की नाही. त्यांना म्हणत वर्षभर सारे गमप करायचं काहीच म्हणायचं नाही आणि असं म्हणून दाखवा शक्यच नाही. राजा गाता गळा वाहता मला म्हटलंय, हे UPSC MPSC परीक्षा देणारे बघा 12-12 14-14 18-18 घंटे ते भाकर सुद्धा खात नाहीत, फक्त अभ्यास करतात. अभ्यास कशा करता, परिस्थितीवर मात करायची आणि एखादी विशेष पदवी प्राप्त करायची. अरे सामान्य भौतिक जीवन जगण्याकरता, सामान्य भौतिक परिस्थितीवर मात करण्याकरता जर माणसाला एवढा अभ्यास करावा लागतो, एवढा प्रयत्न करावा लागतो, एवढी तपश्चर्या करावी लागते, तर मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडात येण्याकरता किती कष्ट करावे लागते. आणि लोक म्हणतात म्हातारा झाल्यावर करू काय, फाउंडेशन आलायला लागलं काय करशील, कोण काय करशील नाही वेड्या. ज्या वेळेला काही आठवतच नाही त्यावेळेला राम कसा आठवेल विठाला. माझा नाही हात पाय डोळा पडली झापडा, माझा नाही हात पाय डोळा पडली करण हे बदल झाले, वाचा बोले गोबड करण हे बदल झाले, वाचा बोले नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंगोडा नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंगोडा श्वाना बरी गती झाली, अवघी गती हाड हाड श्वाना बरी गती झाली, हाड हाड तुम्ही संत माया बाबा उपकार अभंग बघा बरं. मज नाही हातपाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोली बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघी करते हाड हाड. अशी ज्या वेळेला गात्र गलित परिस्थिती होईल त्यावेळेला भजन कधी होईल. आळस न करी आला भाता, तुका विनवी कुणबियाचा, सगळं सोडा म्हातारपणा आणि उठा 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 पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून म्हणजे नामचिंतनाशिवाय दुसरं काही करू नका. पहिलं नामचिंतनाला, तारुण्या संसाराला जसं महत्व देता ना तसं म्हातारपणात देवाच्या नामचिंतनाला महत्व द्या. ते महत्वाचं आहे. आता संसार महत्वाचा नाही. आता पुढच्या पिढीवरती जबाबदारी द्या आणि स्वतःच्या आत्मकल्याणाकरता, स्वतःच्या कल्याणाकरता, स्वतःच्या आनंदाकरता भगवंताचं नामचिंतन केला. पर्याय नाही. महाराज सांगता आम्ही हेच केलं, त्याचा फायदाही तू कोबराय सांगता. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग महाराजांना विचारलं, महाराज यावत आयुष्य तुम्ही भगवंताची सेवा केली आणि सेवेचं फलही तुम्ही सांगितलं, तुमचं जीवनाची सार्थकता झाली, शेवट गोड झाला. तुम्हाला आता जन्माने मरण्याच्या फेऱ्या चुकल्या, आम्हा नाही जाले मरावे लाग. अहो अखंडित जैसे तैसे या नामचिंतनाने तुमच्या जीवनामध्ये झालं तरी काय, काय फायदा झाला, तुम्ही काय पुरुषार्थ केला. अभंगाचं पहिलं चरण. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले, काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले,
देवाच्या नामचिंतनाने पुरुषार्थ केला. काय केलं तुम्ही पुरुषार्थ? 4 टप्पे विस्तार करत नाही. पहिला पुरुषार्थ, दुसरा प्रयत्न, तिसरी प्रतीक्षा, चौथी प्राप्ती. पहिला पुरुषार्थ आणि प्रयत्न असा केला, आम्ही नामचिंतनाने काम क्रोध अगोदर जिंकला. काम क्रोध बंदी खानी तुका मने दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोतावे. तो देवाला दिला. का दिला देवाला? मोठा विचार आहे. आता या वेळेला हे सगळा सविस्तर विचार मी सांगू शकत नाही. फक्त एक सिद्धांत सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचा. ज्ञानोबराय म्हणतात जगातला नियम असा आहे, काही दिल्याशिवाय काही मिळत नाही. तपे विन दैवत आणि दिल्या विन प्राप्त. काही द्यावं लागतं आणि काही मिळतं. एक प्रसंग सांगतो. सूर्यग्रहणासारखा पर्वकाळ होता आणि पांडवांच्या सगळ्या महिला, पांडव, ऋषीमुनी सूर्यग्रहणामध्ये गंगेवर स्नान करण्याकरता आले. नारंगगिरी महाराज म्हणायचे, ग्रहणाच्या काळामध्ये गोदावरीचं स्नान जर केलं तर 1000 पटी तर सहज पुण्य आपल्याला सहज प्राप्त होतं. जसं अधिक मास आहे. इतर वेळेला केलेलं नामचिंतन आणि अधिक मासामध्ये केलेलं नामचिंतन याच्यामध्ये अंतर आहे. अधिकस्य अधिक फलम अधिक मासात मिळतं. तसं ग्रहणामध्ये गंगेचं स्नान केल्यानंतर खूप अशा प्रकारचं पुण्य आणि सहजासहजी प्राप्त होतं. म्हणून ग्रहण संपलं, मोक्ष प्राप्त झाला ग्रहणाला. आणि ग्रहण संपल्यानंतर सगळे गंगेवर स्नान करता आले. स्त्री पुरुषांनी एकत्र स्नान कसं करावं? राजा धर्माने गंगेच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत एक दोर बांधला आणि सांगितलं, वरच्या प्रवाह पुरुषांनी स्नान करा, खाली माता भगिनींनी स्नान करा. होता करता करता सगळ्यांचं स्नान झालं बघा. स्नानाचे 2 जण राहिले. पुरुषांमध्ये दुर्वासा राहिलं होते आणि माता भगिनींमध्ये आईसाहेब द्रौपदी माता राहिलेल्या होत्या. प्रकार असा, दुर्वासा गंगेच्या स्नान करता गेले. आपण गोदावरीलाही गंगा म्हणतो, पण ही गंगा नाही. कोणी हिमालयातल्या गंगेचं स्नान केलं असेल तर आपल्या लक्षात येईल, भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा गंगेचं पाणी इतकं थंडगार आहे महाराज. 12-17 मिनिटापेक्षा गंगेच्या पाण्यात अधिक वेळ थांबू शकत नाही माणूस. ना तर रक्तविसरणक्रिया थांबली जाते, बेशुद्ध पडतो. आणि जगात अति वेगवान नदी जर प्रवाहित कोणती असेल तर फक्त गंगा आहे. नर्मदेपेक्षा जास्त ओघ गंगेला आहे. म्हणून कर्मधर्म संयोगाने स्नानाच्या निमित्ताने एखादा मनुष्य जर गंगेत वाहून गेला तर त्याला विज्ञानाने पुन्हा जिवंत वर काढण्याची व्यवस्था केलेली नाही. इतकं ते पाणी प्रवाहित आहे. पण अशा थंडगार पाण्यात, वेगवान पाण्यामध्ये दुर्वासा स्नान करण्याकरता गेले. जवळजवळ अर्धा तास झाले तसेच उभे होते. धर्मराज विचार करतात, पाणी थंडगार आहे, वेगवान आहे आणि दुर्वासांचं स्नान झालंय, मग पाण्यात का थांबले असतील? त्याचं कारण आहे का? नामचिंतनामध्ये मग्न असणारे दुर्वासा गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेले खरे, पण आपलं अंग घासू लागले. अंग घासता घासता त्यांच्या लक्षातच आलं नाही, त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याने वाहून गेले. ते उघडे झाले आणि असंच वर कसं यावं म्हणून कमरेतच्या पाण्यामध्ये आपलं अंग झाकू लागले. हे धर्माच्या लक्षात आलं. पण विचार केला काय मदत करावी. हा सगळा प्रसंग धर्माने द्रौपदीला सांगितला. ती म्हणाली, थांबा, तुम्ही चिंता करू नका. तिचं स्नान झालं. शालू नावाचं वस्त्र तिने परिधान केलं. दुर्वासाला दिसणार नाही अशी विरुद्ध दिशेला ती उभी राहिली. डोक्यावरच्या पदराची एक पट्टी फाडली आणि लंगोटीला म्हणून वाहत्या पाण्यात टाकली. गंगेचं पाणी वेगवान आहे आणि शालू हलका आहे. तिने पट्टी टाकली का ती वाहूनच जायची, टाकली का वाहून जायची. बघता 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 तिने पदर फाडत राहिली आणि पट्टी वाहत जाऊ लागली. आता ती घाबरली, किती वेळ मी पट्टी फाडणार आणि त्यांना देणार. शेवटची पट्टी फाडली बघा. द्वारकेच्या दिशेला आपलं तोंड केलं आणि तिने प्रार्थना केली, कृष्णा मला मदत करा. लाज रखो मग मेरी. मी दुर्वासांना वस्त्र पुरवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्या लज्जास्थानापर्यंत हे वस्त्र माझं जात नाही. काय करावं मी? मला मदत करा. तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या श्रद्धेवर माझी सगळी लाज अवलंबून आहे. हे बघा, एक महत्वाचं नारंगिरी महाराजांचं वाक्य सांगतो बरं का. तेवढंच वाक्य ध्यानात ठेवा जाता जाता. संकटाच्या वेळेला, ज्या वेळेला आपतेष्ट इत्रमित्र सगळी सोयरे बायका मुलं कोणीच कामाला येत नाही, म्हणजे ज्या वेळेला जग कामाला येत नाही ना, त्यावेळेला फक्त जनार्दनच कामाला येतो. एवढं ध्यानात ठेवा. त्याच्याशिवाय नाही, जनार्दनाशिवाय जगात कोणी कामाला येत नाही हे तिच्या जाणवलं. आणि तिने भगवंताच्या विश्वासावर शेवटची पट्टी कपाळाला लावली. पाण्यात टाकल्याबरोबर
भगवंताने आपल्या माया शक्तीने गंगेचा प्रवाह शांत करून टाकला. शांत प्रवाहामध्ये तिची पट्टी पडली आणि विरुद्ध दिशेला वाहत अशी समोर आली. काय समोर आहे म्हणून पाहिलं, वस्त्रासारखं दिसलं. लांब हात केला दुर्वासांनी, ते वस्त्र घेतलं, लज्जास्थानाला लावलं. मला मदत कोणी केली या वेळेला, कोणीतरी असावं म्हणून पाठीमागे वळून पाहिलं तर द्रौपदी दिसल्या. अष्टसात्विक भाव जागृत झाला दुर्वासांना. त्यांचे डोळे भरून आले, कंठ सद्गती झाला. लज्जास्थानाला वस्त्र लावून ते द्रौपदीच्या पुढे उभे राहिले आणि पाय टेकून केले, नमस्कार केला. द्रौपदी, काय उपकार केले तू माझ्यावर बघ. या समयाला विधवर पट्टी जर मला तू लाज रक्षणा करता दिली नसती तर मला पाण्यातच मरावं लागलं असतं. माझी लाज राखली ग तू, मला जीवदान दिलंय. मग आयुष्यभराची तपश्चर्या पन्नाला लावीन मी आणि तू मागशील ते तुला देईल, कारण तुझे उपकार माझ्यावर आहे ते फेडण्यासारखे नाही. सांग तुला काय पाहिजे. मागेल तो भक्त कसला महाराज, मागण्याचा स्वभाव भिकाऱ्याचा असतो, भक्ताचा नाही. न मागे त्याची रमा होय दाशी, म्हणून भक्त मागत नाही. तिने मागितलं नाही, फक्त खाली पाहिलं. आणि डोळे भरलेल्या दुर्वासांनी काय आशीर्वाद दिलाय का. द्रौपदी, आज जशी माझी लाज राखली आणि मला जीवदान दिलं ना, तसं ज्या दिवशी तुझ्या लज्जाहननाची वेळ येईल चिंता करू नको. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सदैव सावली सारखा तुझ्या पाठीशी राहील. तुझ्या जीवनावर दुःख येऊ देणार आहे आणि जरी आलं तरी त्या दुःखाचं संकट नाहीचं करण्याचं काम प्रभू करील. हे माझ्या तपश्चर्येची वाणी आणि तुला आशीर्वाद आहे. ती वेळ आलीच महाराज. ज्या वेळेला द्रौपदी साहेबांचं वस्त्रहरण करण्याकरता तो नीच दुःशासन गेला आणि आई साहेबांच्या वस्त्राला नुसता हात लावला तर दुर्वासांनी दिलेला आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांना आठवला आणि भगवंताने द्रौपदीला वस्त्र पुरवले. पण केव्हा, कौरवे पांचाली सभे माझी आणली वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली हा वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली ज्या वेळेला दुःशासनाने द्रौपदी मातेच्या वस्त्राला हात लावला आणि दुर्वासांचा आशीर्वाद भगवान श्रीकृष्णाला आठवला आणि भगवंताने द्रौपदीला वस्त्र पुरवलं. पण केव्हा, अगोदर द्रौपदीला द्यावं लागलं आणि मग तिला मिळालं. त्याचा स्वभाव आहे, तो दिल्याशिवाय देत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तुझे कृपणाचे दार त्याला द्यावं लागतं. हा त्याचा स्वभाव असल्यामुळे तुकोबराय सांगतात, आम्ही काय दिलं. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. काम आणि क्रोध देवाला दिला. फार मोठा विचार आहे. हे सप्ताहातलं कीर्तन पाहिजे, त्याशिवाय जमत नाही. कारण हे लय खोलून बोलता येत नाही. कारण जसं गिरायक आहे ना इथं, तसं ती दुकानदाराला माल दिलायला बरा राहतो नाही का. नाही तर उगाच आपली फजिती होती. विठाला ठाला त्याच्यामुळे आधी खोलून चिंतन करत नाही. भगवान सांगतात, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्ये निह वैर. द्यावं लागतं, दिल्याशिवाय मिळत नाही. दिल्या वाचून फलप्राप्ती कैशी इच्छा कल्पनेशी व्यर्थ बापा. काय द्यावं लागतं ऐका. काम क्रोध हे वाईट जरी असले ना तर एक महत्वाचं वाक्य मी तुमच्या पुढे पोहोचवतोय. जगात कोणतीच वस्तू टाकाऊ नाही, तिचा उपयोग करता आला पाहिजे. पुन्हा ऐका, जगात टाकाऊ वस्तू नाही. जसं आपल्याकडे कुरडू नावाचं गवत आहे, त्याला कोंबडाही म्हणतात आणि कुरडू म्हणतात. नगर जिल्ह्यात त्याला कुरडू म्हणतात, मराठवाड्यात त्याला कोंबडा गवत म्हणतात. नारंगी गोंड्याचं झाडे बघा कधी. बैल सुद्धा खात नाही, मग त्याचा उपयोग काय ऐका. ते झोडलं ना त्याला कांद्याच्या बियासारखं काळं बी राहतं. सापाची कात माणसाच्या पोटात जर गेली सापाची, तर जगातल्या मेडिकल सायन्स मध्ये औषध नाही. मग काय करायचं, हे कुरडूचं बी पाण्यामध्ये उकळायचं, धोत वस्त्रात गाळायचं आणि त्याचं रसायन फक्त प्यायचं. आपोआप सर्पाची कात बाहेर पडते. जी अक्कल विज्ञानाला नाही ती अध्यात्म सांगते. विठाला टाकाऊ नाही, टाकाऊ नाही, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. उपयोगाचे 3 प्रकार आहे. विस्तार नको, दुरुपयोग,
सदुपयोग आणि निरुपयोग. पहिला निरुपयोग, खूप मोठी वस्तू मिळवायची आणि सांदीला नेहून टाकून द्यायची, काय उपयोग आहे. आता इथं सगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहे आणि मी फार क्षमा मागून बोलतो फार, आता बोलू नये पण आलंय तो ओघाला म्हणून बोलतो. भारत देशातल्या काही लोकांनी इतका या भारत देशाचा पैसा लुटवला आणि परदेशामध्ये स्विस बँकेत तो पैसा ठेवला. तुमचं कोणी नातेवाईक असेल तर त्याला विचारा, स्विस बँकेमध्ये ठेवलेल्या पैशाचा त्यांना काय उपयोग आहे? काहीच नाही. उलट मेल्यानंतर भारतीय मृत्यूपत्र परदेशात चालत नाही, चालत नाही. परदेशात मृत्यूपत्र चालत नाही. मग ज्याने तो पैसा ठेवला तो मेल्यानंतर डोळ्याचे बोबळ हाताचे अंगठे कापून दिल्याशिवाय ती प्रॉपर्टीज मिळत नाही. आता नावं सांगत नाही आणि ते सांगणं योग्य नाही. म्हणून तर मेल्यानंतर सुद्धा 15-15 दिवस जाहीर केलं नाही मेले म्हणून. त्याचं कारणच ते, कारण ती प्रॉपर्टी आणायची होती आणि देण्याकरता डोळ्याने अंगठे कापून द्यावे लागतात. म्हणून मेल्यानंतर आंघोळ सुद्धा मिळाली नाही, इतकी माणसं दरिद्री येते. काय करता? जोडून धन न घाली माती. सत्य हे बघा, एक वाक्य सांगतो, प्रामाणिकपणाने भरपूर धन मिळवा, मिळविलेल्या धनाचा मनमुराद उपभोग घ्या आणि उपभोग घेऊन उरलेलं धन इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा देशाच्या आणि धर्माच्या सेवेकरता वापरा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला असं बँकेत टाकून काय करायला, एखाद्या दिवशी माहित नाही झालं मेलं का तसंच बुडून जाईल. ते बुडून जाण्यापेक्षा सेवेत तरी वापरा, कामाला येईल. निरुपयोग होऊ देऊ नका. शेणा महाराजांचा मोठा इतिहास आता सांगत नाही. दुसरा दुरुपयोग, किती सुंदर देवाने देह दिलाय महाराज. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. मत्य दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मत्य दुःख यातना हो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ओ हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हो वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव वासुदेव. नारंगिरी महाराजांचा नेहमी तोंडातला श्लोक सांगू, दुर्लभ हो मानुषो देव हो. त्यांचा आवडता श्लोक होता, देहेनाम शनभंगुराहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. त्रिविधम दुर्लभम त्रयमे वेत देवानुगुर हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. दुर्लभ दे. एक सांगू, इतर प्राण्यांच्या आणि माणसाची तुलना जर केली ना, इतर प्राण्यांमध्ये सर्वाधिक गुणधर्म आहेत, माणसामध्ये एकच गुण चांगला आहे. जरा बोलतो, माणूस किती जरी सुंदर झाला तरी मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य किती बलाढ्य झाला हत्ती इतका बलाढ्य होणार नाही. माणूस किती पराक्रमी झाला सिंह इतका पराक्रमी होऊ शकत नाही. आणि कितीही गुणवान झाला तर राजहंस इतका गुणवान होणार नाही. 1 लिटर दुधामध्ये किती पाणी मिसळा, किती मिसळायचं अहिल्यानगरला सांगायची गरज नाही. त्याला अनुभव आहे अहिल्यानगरला सगळा. हा आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बेमान. पण दूध मिश्रित पाणी राजहंसा पुढे ठेवा ज्ञानोबराय सांगतात, चाचोची निसांडच आहे. त्याची जीभ नुसती ती चोच दूध मिश्रित पाण्यात पडल्याबरोबर दूधच पितं महाराज. ही कला त्याच्याकडेच आहे. हा गुणधर्म आपल्याकडे. अहो एवढं कशाला, UPSC MPSC परीक्षा देणारी मुलं SP DSP मोठे मोठे अधिकारी होतात, पण जी चोरी त्याला सापडत नाही तो कुत्रा सापडून देतो. नक्की कोण मोठं आहे? मग पगार कोणाला द्यायला पाहिजे, DSP ला का कुत्र्याला? देवाने घाणेंद्रिय नावाची ताकद त्याला दिलेली. असे हजारो आहे. जरा पुढे सांगू, विंचू ना विंचू किती विषारी. एवढा एवढीशी नांगे महाराज. ठणका जर मारला तर रात्रभर झोप येत नाही. त्याच विंचवाला जर एखाद्या पालीने पाहिलं तर कसलाय विंचूला जिवंत पाल गिळून टाकते आणि पचवते. म्हणजे विंचवापेक्षा पाल विषारी. अशा पालीला नगर जिल्ह्यातल्या 2 पायाच्या कोंबड्यानी पाहावं, त्याला लाभेला बदुनावला आनंदच होतो महाराज. पालीचा गराळा एवढा भयानक आहे, पण कसल्याही पालीला कोंबडा झपाटा मारून गिळून टाकतो. आता पालीपेक्षा कोण विषारी? कोंबडा. आता पुढचं सांगूच का? इतका माणसाचा देह विषारी आहे महाराज, इतका विषारी आहे, इतका विषारी देह आहे. पण असाही विषारी देह असला ना, याच्यामध्ये एक ताकद आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे.
सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद देवाच्या नामचिंतनाने मोक्ष मिळवण्याचं सामर्थ्य फक्त याच देहात आहे. नरदे निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणत ती होती तरी का. पशु का होत कन्हैया, नर का कछुना होय, नर करणी करे तो नर का नारायण होय. हे सामर्थ्य मनुष्य देहात आहे, म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला गेलं ना, किडन्या डायलिसिस करण्याची ती प्रक्रिया पाहिली किंवा केमो करण्याची पद्धती पाहिलं का वाईट वाटतं महाराज. अंतकरण पिळवटून जातं. देवाने किती सुंदर शरीर दिलं होतं, पण गुटखा तंबाखू बिडी सिगरेट पिऊ पिऊ चांगल्या शरीराची माती करून टाकली लोकांनी. देवाने असा देह दिला नव्हता, देताने सुंदर दिला, पण तो आपल्याला वापरता आला नाही. म्हणून मिळालेल्या देहाचा निरुपयोग करू नका. त्यात देहाचा भजन मार्गीला कामाला लावा. एक दिवस देवाचं चिंतन करता करता देवस्वरूप आपलं जीवन होऊन जाईल महाराज. देवस्वरूप एवढी ताकद मनुष्य देहामध्ये, म्हणून त्याचा दुरुपयोग नका. मग काय करा, त्याचा सदुपयोग करा. कसा करायचा एक प्रसंग सांगतो आणि भावार्थ ओळखतो. जांब समर्थ गावी श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला आणि ती भिक्षाटना करता निघाले. असं आहे, संन्यास भिकाऱ्याने कोणाच्याही घरचं अन्न खाल्लं तर भिकाऱ्याला दोष नाही. आळंदीच्या ब्रह्मचर्य साधकाला कोणाच्याही घरचं अन्न खाता येत नाही. अन्न जरी पवित्र असलं तरी अन्नामध्ये 3 दोष आहेत. काही अन्न स्वभाव दोषी आहे, काही अन्न निमित्त दोषी आहे, काही अन्न आश्रय दोषी आहे. आणि संन्यासाचा तर नियमच असा आहे, संन्यासांनी 5च घरी भिक्षा मागायची, त्यांनी 6व्या घरी जायचं नाही. 4 घर भिक्षा मागून समर्थ 5व्या घरी गेले. प्रकार असा होता, घर मालिक आणि घर मालकीने यांचं कशावरून तक्रार होऊन भांडणं झाली होती. पूर्वीचा काळ होता, घर मालकानी बाही मागे केली, घर मालकिनीच्या कानामागे लावली, तो गेला निघून. बाई संतप्त झालेली होती, रागावलेली होती आणि तिच्या रागाच्या भरातच समर्थ आले होते. जय जय रघुवीर समर्थ. तिने सांगितलं, स्वामीजी माझ्या एकटेच घरी का भीक मागायला, बाकीचे काय वनवसाले गेलेत काय? वेशीत राहते म्हणजे काय पाप करते का मी? उठलं का माझच, उठलं का माझच, उठलं का माझच घर. खबरदार, घरात पाऊल टाकल तर काही देणार नाही, चालते व्हा. ज्ञानोबर आहे, काय सांगतात ऐका. एखादा अतिथी जर तुमच्या घरी आला तर त्याला विनमुख लावू नका. विनमुख गेले अतिथी नाही सुकृताची संपत्ती. एखादी व्यक्ती तुमच्या दरवाजातून जर विनमुख गेली तर जाणाऱ्याचं काही बिघडत नाही, घरमालकाचं पुण्य जात आहे. म्हणून अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती. ढाब्याचा काळ आला आणि अतिथी धर्म बुडाला. त्याच्यामुळेच बुडा. घरच्याच घरी जेवत नाही तर पाहुण्याला कुठून ठेवलंय. पण तो काळ होता महाराज. आम्ही सद्गुरू धोंडा महाराजांना पाहिलंय, त्यांची पत्नी कृष्णाम्मा स्वयंपाक करायची. धोंडा महाराज दरवाजात उभे राहायचे. देशी गायची धार काढेपर्यंत एवढ्या क्षणामध्ये एखादा वाट सरू जर आला, कोणी येऊ द्या, कोणी, त्याला हाताला धरायचे महाराज. आपल्या घरामध्ये आणून त्याचे हातपाय धुवायचे आणि भरलेल्या ताटावर त्याला जेवायला बसवायचे. ज्ञानोबराय सांगतात, तो शोनी प्रसाद घे जे अतिथीचा. त्या अतिथीने जर आशीर्वाद दिला तर जीवाचा आणि कुटुंबाचं कोट कल्याण व्हायचं. एवढं सामर्थ्य आशीर्वादामध्ये महाराज, एवढं सामर्थ्य. म्हणून नारंगिरी महाराज म्हणायचे, घेता आला तो दुवा घ्या पण शाप घेऊ नका. अरे दुवा असा आहे, आशीर्वाद असा आहे का कोणत्याही संकटावर मात करील अशी ताकद आशीर्वादामध्ये. म्हणून घेता आला तर आशीर्वाद घेत जा. कोणाचा शाप घेऊ नका, कोणाचा तळतळाट घेऊ नका. सगळ्यात वाईट महाराज विठ्ठला. समर्थ मनामध्ये विचार करू लागले, मी जर गेलो तर इथं पुण्य जाईल. म्हणून समर्थाने विनंती केली, रागवू नका, काय द्यायचं ते द्या, पण तुम्ही काही दिल्याशिवाय मी जाणार नाही. असं त्या महाभारतामध्ये एक संस्कृत वाक्य आहे, भुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागवलेला मनुष्य किती टोकाचं पाप करतो. ती बाई रागवली, रागाच्या भरामध्ये माती सारवण्याचा जो ओला पोतरा होता, ओला पोचारा, तो पोतरा उचलला आणि त्यांच्या भिक्षाच्या झोळीत टाकला. म्हणे घ्या, काही घेतल्याशिवाय जात नाही. ते रागवले नाही महाराज, प्रसाद म्हणून घेतला. आपल्या पर्णकुटेवर आले, भिक्षेतला पोतरा बाजूला केला, भिक्षा स्वच्छ केली, अगोदर खाल्ली. भरलेला मातीचा पोतरा पाण्यामध्ये धुतला,
खडकावर वाळू घातला आणि संध्याकाळच्या वेळेला त्याच्या पट्ट्या काढून सुंदर मांडीवर वाती वळाल्या. सूर्यास्ताची वेळ झाली. बाईचा निसर्ग असा आहे, बाई जेवढी लवकर रागवते तेवढी सहज शांत होते. पुरुष उशारा रागवतो आणि थंडही उशाराच होतो. ज्याचा त्याचा स्वतंत्र निसर्ग येतो. बाईचं हृदय पिळवटून गेलं. राग शांत झाल्यानंतर पश्चाताप झाला. केवढी दुर्बुद्धी मनात आली. समर्थांसारखा साक्षात्कारी पुरुष आपल्या दरवाजात आला फक्त भिक्षा मागितली. भिक्षा न देताना मातीचा पोतरा टाकला आणि केवढं विडंबन केलं त्यांचं. केवढं पाप केलं मी. त्यांची भिक्षा खराब केली. आता ते राम मंदिरात असतील, केलेलं पाप तर फिटणार नाही, पण कमीत कमी क्षमा तरी मागू म्हणून पश्चातापाने ग्रस्त झालेली बाई राम मंदिरात आली आणि समर्थ दिवे लावत होते. दिवे तिने दिलेल्या त्या पोत्र्याच्या वाती काढून मस्त अशा प्रकारचे वाती वळाल्या आणि त्या पंत्यांमध्ये ठेवल्या. समर्थ दिवे लावत असताना बाई धावत आली. स्वामीजी, माझ्यासारख्या एका चांडाळाने पापीण स्त्रीने भिक्षा दिली नाही. तुमचा अपमान करून भिक्षेच्या जोळीत तो मातीचा पोतरा टाकला. मला क्षमा करा. रागवलेली असल्यामुळे मला भान राहिलं नाही. मोठा दोष घडला. समर्थ हसले आणि सांगितलं, अगोदर रडू नका, रडणं बंद करा. कसलं पाप आणि कसलं पुण्य. त्या क्षणाला चतकुर अर्धी भाकरी खायला दिली असती तर खाल्ली असती आणि 2 तासात जिरून गेली असती. अहो, तुमचेच मोठे उपकार झाले माझ्यावर. बघा, तुम्ही दिलेला मातीचा पोतरा मी धुतला, खडकावर वाळू घातला, त्याच्या पट्ट्या काढल्या, सुंदर वाती वळाल्या आणि तुम्ही दिलेल्या पोत्र्याच्या वाती तयार करून हे दिवे पेटवले आणि झगमगाट प्रकाश या मंदिरामध्ये झाला. एवढा जर तुम्ही माझ्यावर उपकार केला तर वाईट कशाला मानून घेता. याचं नाव सदुपयोग आहे. म्हणून मानवी जीवनाचा असा सदुपयोग करता आला पाहिजे. महाराज सांगता, काम क्रोधाचा सदुपयोग केला. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले आणि आवडी धरली पायासवे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री दानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान की जय. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राया, तो गोपाल मुक्ताबाई दानत गया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई दानत गया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई दानत गया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई दानत गया. प्रभू त्याच्या चरणावर काम क्रोध केला आणि आयुष्याचं सार्थक केलं. काय केलं का? भजनाच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू या दोन्ही संकटावर आम्ही मात केली. पुन्हा नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. तुकोबराय सांगतात, आमा नाही जाले मरावे लागत आहे. अहो अखंडित दैशे तैशी. अशी न मरणांत अवस्था प्राप्त झाली. कैलासवासी प्रभाकर सीताराम गाडे या व्यक्तिमत्वाच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ एक दिवसीय हा चिंतन सोहळा. ही सेवा परमपूज्य परमवंदनीय प्रभाकर नानांची होती. नाना आजारी असल्यामुळे ती येऊ शकले नाही. म्हणून महाराष्ट्राचे गानकोकिळा श्री हरिभक्तीपरायण रवी गुरुजी जगदाळे आबा त्यांच्या माध्यमातून ही सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं. या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तो माझ्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज का ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ब्रह्मनील नारायणगिरी महाराज शिकले आणि जोग महाराज सरला बेटावर योगीराज गंगागिरी महाराजांकडे. मुळात जोग महाराजांचा जो आध्यात्मिक जन्म झाला तो सरला बेटावरच झाला. योगीराज गंगागिरी महाराजांनी अनुग्रह दिला महाराज आणि ज्ञानोबरांचा साक्षात्कार गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने जोग महाराजांना झाला.
आणि त्याच जोग महाराज शिक्षण संस्थेत गुरुदेव नारंगगिरी महाराज शिकले, भगवानगडाचे भीमसिंग महाराज तिथेच शिकले. आज नगर जिल्ह्यामध्ये जेवढे मोठे कीर्तनकार, बंशी महाराज तांबे ज्ञानेश्वरी मंदिराचे, गुरुदेव भास्करगिरी महाराज देवगडकर, हे सगळे जोग महाराजांचेच विद्यार्थी, त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. अशा संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम करून आणि आपल्या पुढे या तुकोबऱ्यांच्या वाणीवर काही घोष करण्याचा मी प्रयत्न केला. जे योग्य तो प्रसाद सद्गुरू श्री जोग महाराजांचा आहे. या सेवेकरता महाराष्ट्राच्या गान कोकळा हरिभक्तीपरायण रवी आब्बा गुरुजी आहेत, भजन भीष्म प्रकाश महाराज सुरवशी आहेत, मृदंगाचार्य बाळा महाराज आहेत, मुकुंद महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत, सागर महाराज आहेत, अमोल महाराज आहेत. सगळ्या क्षेत्रातील मान्यवर माझ्या समोर आहेत. कोणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आध्यात्मिक, हिमालयाच्या उंचीच्या आपण सगळे त्या ठिकाणी उपस्थित झालात आणि गाडे परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता अपतेष्ट नातेवाईक सगळे सोयरे पै पाहुणे आपण या ठिकाणी आलात. जाता जाता एकच विनंती करेल, पुन्हा ये. आयुष्य फार थोडं आहे. संसार आणि परमार्थ याचा समन्वय करून संसाराची जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आणि ज्याच्याकरता जन्माला आलो तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची कधी खलिया. संसाराचा त्याग करायचा नाही आणि देवाच्या नामचिंतनाशिवाय बाजूला जायचं नाही. नारंगिरी महाराजांचं एक सैद्धांतिक वाक्य सांगतो, ते म्हणायचे, योग्य मार्गाने केलेला प्रपंच परमार्थ होतो. पुन्हा ऐका, योग्य मार्गाने केलेला प्रपंच परमार्थ होतो आणि चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ संसार होतो. मग चुकीच्या मार्गाने परमार्थ करण्यापेक्षा योग्य मार्गाने केलेला प्रपंच अत्यंत उत्तम आहे. म्हणून ज्ञानोबा आहे, वारकरी संप्रदायातले संत सांगतात, संसाराचा त्याग करायचा नाही आणि देवाच्या नामचिंतनाशिवाय बाजूला जायचं नाही. दोघांचा समन्वय करायचा आणि या समन्वयाकरता एक उत्तम उदाहरण, उत्तम साधना म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. हे बघा, दिवसभर आपण ज्या क्षेत्रात आहात, ज्या धर्मात आहात, ज्या वर्णात आहात, ज्या आश्रमात आहात, ज्या व्यवसायात आहात, प्रामाणिकपणे दिवसभर आपलं काम करा. काम करून घरी आल्यानंतर अगोदर संतुष्ट होईपर्यंत जेवण करा. जेवण झाल्यानंतर झोपायच्या अगोदर फक्त ज्ञानेश्वरी पुढे घ्या. एक ओवी ज्ञानेश्वरीची वाचा. नाही वेळ मिळाला, गाथा घ्या पुढे. एक अभंग फक्त गाथ्याचा वाचा. नाही वेळ मिळाला, 27 अभंगाचा हरिपाठ पुढे घ्या. पाटे म्हणून म्हणू नका, हरिपाठाचा समोर घ्या आणि ती अक्षर पाहत पाहत म्हणा. एखाद्या लेखकाने लिहिलेली अक्षरं नाहीत, एखाद्या कादंबरीकाराची ती अक्षरं नाहीत, एखाद्या कवितेची ती अक्षरं नाहीत. ती अक्षरं म्हणजे प्राण आहेत महाराज, ती संजीवनी आहे. अशी अक्षरं पाहत पाहत हरिपाठ म्हणालात, सेवा होता होता एक दिवस असा येईल, त्या अक्षरातूनच ज्ञानोबा तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला माऊलींचा साक्षात्कार होईल. अशी ती अक्षर आहेत. म्हणून वाचा. आणि ज्याला वाचता येत नाही, हातामध्ये माळ घ्या. 1 माळ, 2 माळ, 5 माळ, 10 माळ, पण देवाचं नामचिंतन केल्याशिवाय राहू नका. पुन्हा एक वाक्य सांगतो, झोपणं आपल्या हातात आहे, उठवणं मालकाच्या हातात आहे. श्वास घेणं आपल्या हातात आहे, सोडणं त्याच्या हातात आहे. त्यांनी आपल्यावर कृपा करावी आणि जन्म आणि मरण या रूपी संसारातून कायमचं मुक्त करावं. याच्याकरता देवाच्या नामचिंतनाशिवाय पर्यायच नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल घाला देवा पुढे उतर क्षमा पराज महाराज उच्चारिला क्षमा पराज ज्ञानेश्वरा खुर्ची आणा बसायला महाराज. बोला, कोण बोलतोय?